असं म्हटलं जातं की 4 युगांचे 4 खांब आहेत आणि हा कलियुगाचा खांब आहे. म्हणजे जेव्हा हा तुटेल तेव्हा कलियुग संपेल असं म्हटलं जातं. हेच ते 4 खांब आहेत इथे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आत्ता वाजले पहाटेचे 5 आणि आमची टूर चालली हरिश्चंद्रगडला कॅम्पिंगसाठी. त्यामुळे पहाटे लवकर निघालेलो आहे आज. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतोय उझरला. दुपारी नाही रे, संध्याकाळी कॅम्पिंग करणार आहे. दुपारी सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता, म्हणजे कसं लवकर पोहोचू असं. सिद्धेश मित्रा. सकाळचे जवळजवळ 7 वाजत आलेले. आणि गाव कोणतं आहे? गाव कोणतं आहे? गाव इथं कोणालाच माहित नाही कोणतं आहे, पण इथे का शिवताई म्हणून चहा पिण्यासाठी थांबलो इथं. 15-1 मिनिटं चहा पिऊ आणि मग परत निघू पुढं. जाम थंडी आहे रस्त्यानी, हायवेला बेकार. शेकत बसा ऋषा, शेकून घे थोडं. मित्रांनो चहाचं महत्व आहे आज. दिवस उगवायला लागला या ठिकाणी आणि बघून खूप चांगलं वाटतंय का दिवस उगवतोय. कारण आहे ना, थंडी फुल वाजते गाडीवरती आणि थोडस ऊन पडलं म्हणजे कसं बरं वाटेल. मेरी जान. वाह. साडेआठचा टायमिंग झालाय आणि परत एका ठिकाणी नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलेलो आहे. भुक्कड सारखे खाताना हे ऋषी भाऊ आहे. पोयांकडनं इकडे तिकडे लक्ष जात नाही. हे दोघं अजून इकडे बसलेले पुढे गेले. नाश्ता वगैरे झाल्यानंतर परत निघणार थोड्या वेळात. भेटूया पुढे. नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता निघतोय आम्ही परत. केस पण पूर्ण हेल्मेटने दाबले गेले. काय म्हणतो? कशी काय? गाव कोणतं आहे? राजोरी. पाच 5:30. तुम्ही कुठले? थांबा 1 मिनिट. तुम्ही कुठले? या ठिकाणी पोहोचलेलो मित्रांनो प्रवेशद्वारावर. आता ते तिकीट वगैरे काढताय, त्याच्यानंतर मध्ये सोडतील. हा चित्ता बघू शकता तुम्ही. ए ऋषी जाऊ नको जाऊ. हरिश्चंद्रगडाच्या पार्किंग मध्ये आता आम्ही. इथं पार्किंग केलेली गाडी, अजून वरती चढायचं बाकी आहे. पूर्ण गाड्या लावताय अजून. नजारे बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात मेन जो डोंगर तो आय थिंक हा आहे चढायचा.
इथनं स्टार्टिंग आहे वरती चढण्यासाठी. तर प्रवास आपण चालू करूया आता. मित्रांनो पायऱ्याच एवढं आहे ना का 3-3 पावलं टाकून एक पायरी चढावं लागते इथं. त्यामुळे तुमची जर चढायची म्हणजे पायऱ्या जर हे नसेल तर येऊ नका. कॅपॅसिटी हा बघा कसा चढतोय पटापट. त्याची फुल कॅपॅसिटी. चढणार आहे चाललोय प्रवास चालू आहे. इथनं खरी स्टार्टिंग होती. आता कोंबड्या पण इथं फिरताना दिसतंय. कोंबड्या थांब ना 1 मिनिट. काय अभयारण्य कळसुबाई तळ पण आहे मग. खूपच खडतर प्रवास मित्रांनो. 5 मिनिटं पण नाही झाले अजून चालून, पण पूर्ण श्वास अटकतोय. जाम झालं डायरेक्ट. हे बघा हे असे तर रस्ते इथं पर्यंत येऊन पहिल्यांदा काहीतरी हॉटेल आहे घरी काहीतरी भेटलेलं आहे. अजून तरी भरपूर वर जायचं आहे. इथे ग्रिल आहे तुम्हाला दिसत असेल कदाचित. आमचं इथं 5 मिनिटात जीवावर आलंय. हे लोक बघा इथपर्यंत पूर्ण दगडांचा रस्ता होता हा. आता ग्रिल लागलेले थोडंफार सपोर्ट भेटेल पकडायला, पण ते एकदमच सरळ आहे डायरेक्ट. बेकार आहे रे. तो रस्ता बघता मित्रांनो तिथून आलेलो आहे. तो आपल्या गाड्या दिसतो ना नदीवरचा पूल तिथनं आलेलो आहे. एवढं चढून अजून भरपूर जायचंय. एवढं सगळं चढल्यानंतर पहिल्यांदा इथं सपाट सरफेस लागलाय कुठेतरी. बरं वाटतंय. अजून वरपर्यंत जायचंय आणि हे दिसतं एवढंच नाही, ह्याच्या वरती पण अजून आहे, तिकडे पण जायचंय. गुहा आहे गुहा. सामाई तशीच केली. नाही मी आता भरपूर प्लेन रस्ता होता त्याच्यानंतर आता पूल आहे इथे. यार परे बेकार रे. हा पूल आहे. इथं नदी होती पण पाणी नाही आहे सध्या नदीला. सिद्धे कुठं चाललाय? अर्धा तास झालाय मित्रांनो वरती चढतोय. अजून हा जो डोंगर दिसतो ना हा वाला, इथं जायचंय वरती. हे इथं मंदिर दिसतंय, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित नाही. हे बघा इथं, तिथे जायचं. आता पाया वगैरे पडून घेतो आणि पुढे परत अजून प्रवास करायचा आहे. पाठ पूर्ण डायरेक्ट घामाने ओली झाली. इतकं वरतून ऊन पण लागतंय आणि बेकार जाम झालेलो आहे. अजून वरती जाऊन कॅम्प करायचं आहे. जेवण वगैरे आमचे ऋषी सेट बनवणार आहे. ते म्हणताय का आम्हाला पनीर येतं म्हणे बनवता. तर मी तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे तो पनीर कशा प्रकारे बनवतो. रेसिपी पण आम्ही शेअर करू. ठीक आहे ठेवू का मी? मंदिराच्या ठिकाणी आता पोहोचलोय. आज जातो, दर्शन वगैरे घेतो आणि परत पुढचा प्रवास सुरू करतो. ज्यांना आंघोळ करायची असते त्यांना इथे जागा केलेली आहे त्यांनी इथं आतमध्ये. तर इथं खूप उतार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन दाखवतो जवळ.
मित्रांनो हेच ते खांबे जे म्हटलं जातं की 3 युग संपलेले म्हणून 3 खांब तुटलेले आणि कलियुग चालू आहे, म्हणजे हा कलियुगचा खांब आहे असं म्हटलं जातं. हे तेच 4 खांबे हे एक बाकी आहे. असं म्हटलं जातं की 4 युगांचे 4 खांबे आहेत आणि हा कलियुगाचा खांब आहे. म्हणजे जेव्हा हा तुटेल तेव्हा कलियुग संपेल असं म्हटलं जातं. हेच ते 4 खांबे आहेत इथे मित्रांनो. ही पिंड पण खूप मोठी आहे. इथे सगळं पाणी इथे आंघोळी वगैरे साठी. आता आम्ही सगळे जाऊन इथे दर्शन घेणार आहे मध्ये. आता पाणी त्याच्यामुळे मध्ये फोन नाही नेऊ शकत मी. मध्ये उतरलोय आणि इथे पिंडीला जाऊन आता दर्शन घ्यायचे आम्हाला. इथं पाणी त्याच्यामुळे फोन यूज करू शकत नाही मी. बर्फासारखं पाणी थंड डायरेक्ट एकदम पूर्ण गार पाणी झालेलं इथे. तिकडनं हातपाय वगैरे धुवून दर्शन वगैरे करून झालंय. आता इथे मंदिरामध्ये आलेलो आहे. इथे दर्शन घेतो आणि परत पुढे जायचंय अजून तिकडे चढायचंय. मग तिकडे कॅम्प वगैरे लावू. थांब रे, मत जाऊ दे मला. अरे दोघं साईड ना सर आता एडिटिंग साठी काहीतरी भेटलं. इथे पाण्याचं तळ आहे. इथे सिक्के बघत असाल तुम्ही बघितलेली. इच्छापूर्तीसाठी भरपूर लोक सिक्के येतात टाकतात. तिथनं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तिथनं आता निघालेलो आहे. आता हे कोकण कडा तिथंच कॅम्प टाकणार आहे आणि कोकण कडेवरनच आपण सनसेट वगैरे बघणार. तुम्हाला पण दाखवणार मी. एकच नंबर व्ह्यू राहतो कोकण कडेवरनं. आणि कोकण कडेला चाललो आता. भेटू कोकण कडेवर. हा फायनली डेस्टिनेशनला पोहोचलेलो कोकण कडेला. एकच नंबर व्ह्यू दिसतो इथनं. आली का 5G का? हो. ए आपण ना पुट्टे घे ना. ऋषी ए आपण ना चांगला. ओ एकच नंबर. ही कोकण कडा. बॅगा ठेवा ना खाली. अरे तो पुट्टा तर तिथपर्यंत गेला नाही रे. ही कोकण कडा. मित्रा शुभम तो आहे आपल्याला उत्तर द्यावं लागेल घरी जाऊन. इकडे खरे खरे शुभम जाय रे उडी मारून पाय बरं. एकच नंबर. ते पोरं पाहिजे तिकडे दिसले का ते पाहिजे बारीक बारीक. किती खोल आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट. म्हणजे इथून जर पडलं ना वाचायची शक्यता सोडून द्यायची डायरेक्ट. ही कोकण कडा. आम्ही आलेलो या ठिकाणी आता. पोर आले इथं कॅम्पिंगला पण एकाला पण इथं कॅम्प जमत नाही लावायचा कसा. तो कॅम्प उडतोय आवेनी मोकार. जमत एकाला नाही इथं कॅम्प कसा लावायचा. ए यार ह्या असं काय केलं त्या आता. झाड काढके घ्यावं लागतील या रे मध्ये डायरेक्ट बॅगा बिगा घालू. नाही एक काम करू. झाड काढके ठोकलं जातं काही असं एवढं नाही. पण हवेन राहील का तू? अरे सगळं राहील. रात्री झोपल्यावर नाही उडत ते खाली. एकदा झोप खालून पण त्याला हे आहे ना. फक्त आपण तिकडून जाऊन येऊस ते उडून नाही गेलं पाय. दगड ठेवून देऊ. नाही तेवढं झालं पाय. नाही दगड ठेवू ना. नाही तर वरची छत जायची उडून. मच्छरदाणी काय. आणि फायनली अतोनात प्रयत्न कष्ट 12 वाजचे 1:30 वाजता कॅम्प लावलाय. यांनी पण लागलाय. ह्या कसा लावलाय. दगड बांधून लावलाय पण कॅम्प लागलाय. नाही उडणार नाही. आता नाही उडायचा हा. नाही त्याला ठोकेल त्याला. ठोकलाय बी आणि हे बी ना. कॅम्प आमचा बघू शकता तुम्ही कसा आहे मधी.
त्या मग खरं म्हणलं दगड ठेवलेचे आपण पण याच्या ना खिटक्या करून आहे ना 100% करावं. जाईल काहीच विषय नाही, काय बांधलाय. थोड्या वेळाने आता जेवण वगैरे करू आणि 4-1 वाजता मस्तपैकी जाऊ सनसेट बघा. सादर अंतरताना ऋषी भाऊ कॅम्प मध्ये 2 तासाच्या मेहनतीने कॅम्प उभा केलाय. झोपायची तयारी करता ऋषी भाऊ. यो यो बाबू ए अंतर रे पटकन यार, लय भूक लागली. चाल घेऊन घ्या ना पनीर बनवायचंय. शेगडी काढ रे, गॅस सिलेंडर आणला का तू डोक्यावर? आमचा कॅम्प वगैरे टाकून झालाय. आता फक्त संध्याकाळ व्हायची वाट बघतोय. आराम बिराम पण करून झालाय मस्तपैकी. आग वगैरे लावू इथं. कोणती बिबडी मारली? सनसेट होतोय आता. हा ते दिसत नाहीये त्यांना. ओके काही मेसेज आला. चालू जेवायला बाबा. बघ की इकडे, बघ की इकडे. हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज. जेवण करण्यासाठी आलोय आता. जेवण झाल्यानंतर परत मग तिकडे जायचंय. मग फायर कॅम्पेन वगैरे लावायचं आहे. भरपूर काही. हा काय ताज हॉटेलमध्ये गाईज बघू शकता. ही बघा ही चिकनी. अरे कैसे बेकार करेगा? पहले वो मारवाड़ी का फोटो मस्त है एकदम. अभी कर उल्टा बेस्ट होता है. तो ऋषी पोहोचला पण ते. मित्रांनो बघू शकता तुम्ही. पूर्णपणे हवेत येते.